एक आई आपल्या 4 वर्षांच्या मुलाची हत्या करते. त्याची बॉडी बॅगमध्ये भरून गोव्यातून थेट बंगळुरूला पळून जाते. मंडळी, एक आई आपल्या पोटच्या लेकाची हत्या करते हेच कुणाच्या गळी उतरणार नाही. पण हे घडलंय. ही हत्या झाली गोव्यात आणि आईला अटक झाली कर्नाटकमध्ये. या महिलेनं आपल्या पोटच्या मुलाची हत्या का केली पाहूयात या व्हिडिओतून. सूचना सेठ, एका AI स्टार्टअपची CEO, गेल्या वीकेंडला आपल्या 4 वर्षांच्या मुलासह ती गोव्यात येते आणि सोमवारी हॉटेल स्टाफला सांगते की मला बंगळुरूला परत जायचंय. टॅक्सीने जायचंय, माझ्यासाठी टॅक्सी बोलवा. हॉटेल स्टाफ सूचनाला विमानानं जाण्याचा सल्ला देतात, पण ती महिला टॅक्सीनंच जाण्याचा आग्रह धरते. टॅक्सी बोलवली जाते आणि सूचना बंगळुरूसाठी रवाना होते. त्यानंतर हॉटेल स्टाफ जेव्हा त्यांच्या रूममध्ये सफाईसाठी जातो तेव्हा त्यांना जे दिसतं ते भीषण होतं. बेडवर ठिकठिकाणी रक्ताचे डाग होते. हॉटेलकडून लगेचच पोलिसांना फोन जातो. पोलीस हॉटेलवर पोहोचतात. तोपर्यंत सूचनाची गाडी गोव्याच्या वेशीच्या पुढे गेलेली असते. हॉटेल स्टाफशी बोलल्यावर पोलिसांना लक्षात येतं की सूचना मुलासोबत आली होती, पण जाताना मुलगा सोबत नव्हता. पोलिसांनी CCTV फुटेज तपासलं आणि त्यातही ती एकटीच हॉटेलमधून बाहेर पडताना दिसली. त्यानंतर पोलीस टॅक्सी ड्रायव्हरशी संपर्क साधतात आणि त्याच्या फोनवरून सूचनाशी बोलतात. तेव्हा ती मुलगा आपल्या मित्राकडे गोव्यात असल्याचं सांगते आणि पत्ता पण देते. पोलीस त्या पत्त्यावर पोहोचल्यावर हा पत्ता खोटा असल्याचं लक्षात येतं. आतापर्यंत पोलिसांच्या लक्षात आलं होतं की काहीतरी गडबड आहे आणि त्यांनी ड्रायव्हरला सांगितलं की रस्त्यात जे पहिलं पोलीस स्टेशन लागेल तिथे गाडी घेऊन जा. सूचनाला याबाबत जराही कल्पना नव्हती. कर्नाटकमधल्या चित्रदुर्ग पोलीस स्टेशनजवळ ड्रायव्हरनं गाडी थांबवली. गोवा पोलिसांनी चित्रदुर्ग पोलिसांना थोडक्यात माहिती दिली. तोपर्यंत चित्रदुर्ग पोलिसांना सूचना उडवाउडवीची उत्तरं देत होती. पोलिसांनी तिच्या बॅगा तपासायला सुरुवात केली आणि पोलीस स्टेशनमधले पोलीसही समोरचं दृश्य बघून बधीर झाले. त्या बॅगमध्ये 4 वर्षांच्या मुलाचं प्रेत होतं. ज्या पद्धतीनं ते प्रेत ठेवण्यात आलं होतं ते पाहून एखादी आई हे करू शकते यावर कुणाचाही विश्वास बसत नव्हता. सूचनाचं काळं कृत्य अखेर समोर आलं. तोपर्यंत गोवा पोलीस तिथे पोहोचले आणि तिला ताब्यात घेण्यात आलं. सूचना सेठ ही एका AI कंपनीची CEO आहे. 100 ब्रिलियंट वुमन इन AI एथिक्स 2021 या यादीत सूचनाचं नाव होतं. मग उच्च शिक्षित सूचना सेठनं हे पाऊल का उचललं? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2010 मध्ये सूचनाचं लग्न झालं होतं. 2019ला तिला मुलगा झाला, पण त्यानंतर नवरा बायकोमधले वाद वाढीस लागले आणि त्यांचा घटस्फोट झाला. कोर्टानं मुलाची कस्टडी सूचनाला दिली होती, पण वडिलांना आठवड्यातून 1 दिवस मुलाला भेटायची परवानगी होती. मात्र आपला नवरा मुलाला भेटतो हे सूचनाला अजिबात आवडलेलं नव्हतं. सूचनाने त्याच्याशी सगळे संबंध तोडले होते, पण मुलगा आणि बाप हे संबंधही तिला संपवायचे होते आणि त्यातूनच तिनं मुलाची हत्या केल्याचं सध्या तरी समोर येत आहे. या घटनेनं सगळेच सुन्न झाले. करिअर, यश, मोठा पगार, उच्च शिक्षण हे सगळं असतानाही आपल्या मुलाची हत्या करण्यापर्यंत टोकाचं पाऊल का उचललं जातं? नवरा आणि मुलाची भेट होऊ नये म्हणून एक आईच आपल्या मुलाला कसं संपवू शकते? खरंच हे सगळं समजण्याच्या पलीकडचं आहे.